सहिष्णुता दाखवण्याचा एक अतिशय अतिरेकी असा प्रभाव आपल्यावर आहे. ही अतिसहिष्णुता आपल्याला नडते आहे. आणि त्यातही जेव्हा तुम्ही बलवान नसता, ताकदवान नसता, तेव्हा तुमच्या शांततेला, तेव्हा तुमच्या सहिष्णुतेला काही किंमत नसते. असं आपल्या काळातल्या, प्राचीन काळातल्या श्रीकृष्णापासून, चाणक्यापासून, शिवाजी महाराजांपासून ते सावरकरांपर्यंत सगळे सांगत गेले, तरी आपण काही सुधारायला तयार नाही. मग याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक हिंदू स्त्री ही अबलाच आहे, किंवा कोणी यावं, तिला कसंही फसवावं, तिचं शोषण करावं, असं नाही. आपला इतिहास जर आपण पाहायला गेलो तर आपल्याकडे असंख्य कर्तबगार स्त्रिया झाल्या, ज्यांनी फक्त घर, कुटुंब किंवा एखादा नुसता छोटासा गाव किंवा आता छोटासा कारभार नाही सांभाळला, तर राज्याच्या राज्य सांभाळले. बुद्धिमत्ता, युद्धातला पराक्रम, अशा सगळीकडे त्या कार्यरत होत्या. मग पुन्हा पुन्हा असं का घडतंय? कारण आपण इतिहासाचा अभ्यास करत नाही आणि ना तो पुढच्या लोकांना सांगत. हे ज्यांनी केलं नाही त्या मोठ्या झाल्या, आणि त्यातली दोन महत्वाची नावं म्हणजे महाराणी येसूबाई आणि ताराबाई. समर्थ रामदास एका ठिकाणी लिहून जातात, माणूस असा कसा पुण्यवंत आणि असा तेजस्वी असला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी एक श्लोक दासबोधात लिहिलेला आहे. ते म्हणतात की जो मानिला बहुतांशी, बोलो न शके कोणी त्यासी, धगधगीत पुण्य राशी महापुरुष. जेव्हा एखादा माणूस असा धगधगीत पुण्यवान होऊन जातो, त्यावेळेला त्याच्याकडे मानवर करून बघण्यासाठी सुद्धा आपल्याला 10 वेळा विचार करायला लागतो. त्याला त्रास देणं चुकीची गोष्ट आहे. असं जे त्यांनी जरी महापुरुष म्हटलं असलं तरी हा व्यक्तिविशेष आहे. ती व्यक्ती स्त्री असू शकते किंवा पुरुष असू शकते. आणि असं धगधगीत पुण्यराशी हा शब्द जेव्हा वाचनात माझ्या आला, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा जे व्यक्तिमत्व उभं राहिलं ते होतं महाराणी येसूबाई. आजचा आपला कालखंड वेगळा आहे. आज सगळ्या सुखसोयी आपल्याकडे आहेत. येसूबाईंच्या कालखंड तुम्ही 300-350 वर्षापूर्वी मागे जाऊन विचार करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की येसूबाई कधी सत्तेच्या आसपास आल्या. तर शिवाजी महाराजांनी जेव्हा ते शृंगारपूर संगमेश्वरच्या भागातलं वतन जिंकलं, त्यानंतर तिथल्या पिलाजीराव शिर्के यांची तिथली वतनदारी होती. तर शिवाजी महाराजांनी वतनदारी बंद करून टाकली. त्यांनी सांगितलं की सगळे स्वराज्याचे पाईक आहेत, स्वराज्याचे असतील, कुणाला वतनदारी मिळणार नाही. पण तरी सुद्धा लोक नाराज होती, कारण ती पूर्वापार त्या भागात स्वतः राजे असल्यासारखे वावरत होते. शिर्के नाराज होते, तर त्यांची नाराजी दूर करायला म्हणून महाराजांनी तिथे नातेसंबंध जोडले. आपली मुलगी त्यांच्या मुलाला दिली आणि त्यांची मुलगी आपल्या मुलाला संभाजीला करून घेतली. ती मुलगी म्हणजेच महाराणी येसूबाई. लहान जर 10 वर्षाच्या आतलं त्यावेळेला लग्न होतं. स्वराज्याचा सगळा धामधुमीचा जो काळ आहे. महाराज पुढे राज्याभिषेक करून सिंहासनाधीश्वर झालेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा कर्नाटक स्वारी सुरू आहे. आणि या काळात संभाजी महाराज तरुण आहेत, ते सैन्यात सामील आहेत. त्यांच्याकडे 10,000चं एक सैन्याची तुकडी त्यांच्याकडे आहे. गुजरात पर्यंत बागलाण प्रांतात ते जाऊन शत्रूच्या प्रांतात तिथे धुमाकूळ घालत आहेत, पराक्रम गाजवत आहेत. तत्कालीन परकीय म्हणजे पोर्तुगीज आणि इंग्रज जे त्यावेळेला होते, त्यांच्या पत्राचा उल्लेख आढळतात की संभाजीवर, हा जो युवराज संभाजी आहे त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या सैनिकांचं फार प्रेम आहे. त्यांना तो आवडतो युवराज, स्वतः सैन्यात पुढे लढणारा तो युवराज आवडतो, असे उल्लेख परकीयांच्या कागदपत्रात. तर अशा संभाजीची पत्नी म्हणून महाराणी येसूबाई पुढे आल्या. लहानपणापासूनच त्यांचं व्यक्तिमत्व विचारी असं असावं, कारण महाराजांनी त्यांना सुरुवातीपासून राज्यकारभारात गुंतवायला सुरुवात केल्याचे उल्लेख आढळतात. कारण महाराज किंवा त्यांचे सगळं महत्वाचे कारभारी वेगवेगळ्या युद्धात आपलं स्वराज्य संरक्षित करण्यासाठी गुंतलेले होते. पण स्वराज्य म्हणजे फक्त सतत घोडे बाहेर काढायचे आणि त्याच्यावर स्वार होऊन तलवारी फिरवत तोफा डागत नुसतं युद्ध करत फिरायचं असं नसतं. तर जे स्वराज्य जिंकलंय त्याची उत्तम व्यवस्था लागली पाहिजे आणि त्याचबरोबर नवनवे प्रांत आपल्यात आले पाहिजेत.
आता आपण बघतो की एक छोटीशी संस्था चालवताना सुद्धा आपल्याला असंख्य प्रकारच्या कटकटींना सामना करायला लागतो. कोणाचे आपापसातले हेवेदावे असतात, कटकारस्थानं असतात, भ्रष्टाचार असतात आणि पुन्हा संस्था वृद्धीचे प्रयत्न करायचे असतात. हे सगळं करताना त्यावेळेला त्याला असं म्हणायचं की फडावरचं काम, सदरेवरचं काम, हे सगळं काम जे काही सुरू असायचं मग त्यासाठी वेगवेगळी माणसं नेमणूक केलेली होती. त्या सगळ्यांच्या कामात त्यांनी येसूबाईंना गुंतवायला सुरुवात केली. कदाचित माहित नाही आपल्याला, त्यांना कदाचित पुढचं भविष्य दिसलं असेल की महाराणी येसूबाईंना हे सगळे कामं करायला लागणार आहेत असं वाटलं असेल, किंवा त्यांची एक उत्स्फूर्त प्रेरणा म्हणून त्यांनी केलं असेल. पण त्या गुंतत गेल्या आणि त्या आपला ठसा उठवत गेल्या. आणि तो दिवस आला की ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा रायगडावरती चैत्री पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी मृत्यू झाला. त्यावेळेची परिस्थिती फारच विचित्र होती. पण त्यापूर्वी काही दिवस, काही महिने म्हणा, संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले होते, शत्रूंना. दिलेर खानाच्या तिथे होते आणि कित्येक महिने सगळा तो तणावाचा सगळा भाग स्वराज्यात होता. बऱ्याच मोठ्या प्रयत्नाने महाराजांनी त्यांना विजापूरच्या युद्धाच्या दरम्यान तिथून परत बाहेर काढून आणलं आणि पन्हाळ्यावर ठेवलं होतं आणि महाराज रायगडावर असताना स्वर्गवासी झाले. रायगडावरती प्रचंड मोठं कटकारस्थान झालं, ज्यात प्रत्यक्ष महाराणी सोयराबाई आणि मंत्री मंडळ जे होतं ते सामील होतं आणि सोयराबाईच्या सल्ल्याने राजाराम महाराजांना राजा नेमणूक केली गेली आणि हे सगळं मंत्रिमंडळ जे होतं ते सगळे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळ्याकडे निघाले. संभाजी महाराजांना कैद करायला निघालेल्या माणसांनाच शेवटी सेनापती हंबीरराव मोहित्यांनी कैद केलं आणि संभाजी महाराजांना रायगडावरती आणलं. हे सगळं कटकारस्थान हे सगळं पाहिल्यानंतर संभाजी महाराज प्रचंड संतापले. आधी एक तर ते मूळ उग्र प्रवृत्तीचे होते, खूप संतापले. सगळ्यांना एक मोठ्या मोठ्या शिक्षा देऊन पाहत होते, पण त्यांना थांबवलं येसूबाई. ही जी सगळी माणसं आहेत की आज जी काही तुम्हाला विरोधी जाणवत आहेत, या सगळ्यांनी याच स्वराज्यासाठी मोठ्या महाराजांच्या, थोरल्या महाराजांच्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्यांच्यामुळे हे स्वराज्यात इथपर्यंत आलं, तर तुम्ही इतका आजताई निर्णय घेऊ नका असं सांगितल्यानंतर त्यावेळेच्या शिक्षा थांबल्या आणि पुन्हा सगळ्यांना संभाजी महाराजांनी सन्मानाने राज्यकारभारात सामील करून घेतलं होतं. आणि तो काळ असा होता की प्रत्यक्ष औरंगजेब बादशाह स्वराज्यात यायला निघाला होता, कारण त्याला कुठल्याही परिस्थितीत ती सत्ता बोलवायची. पण हे फक्त एक छोटंसं राज्य नव्हतं, तर हा एक विचार होता, स्वातंत्र्याचा विचार होता. जवळपास 400-500 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदा हिंदुस्थानातून कोणीतरी असा एक स्वतःची गादी निर्माण करत होता आणि सांगत होता की हे इतके शक्य आहे. आणि त्यातनं स्फूर्ती घेत पुढे महाराजा छत्रसाल किंवा आसाममधले बडफुकन आदी राज्य पुढे वाढत गेले आणि हे स्वातंत्र्याचं लोण मग हळूहळू देशभर पसरत गेलं. त्याची सुरुवात इथनं झालेली आहे आणि शिवाजी महाराजांचं आयुष्य, त्यांचं जगणं हा सगळा अत्यंत प्रेरणादायी असा भाग असलेलं हे स्वराज्य लवकरात लवकर नेस्तनाबूत झालं पाहिजे, इथे मुस्लिम राज्य व्हायला पाहिजे, ह्या ईर्षेने औरंगजेब बादशाह स्वराज्यात दाखल झाला. विचार करा, तोवर फक्त त्याचे वेगवेगळे छोटे छोटे सरदार येत होते. अख्खा आलमगीर बादशाह सगळा महत्वाचा मुघलांचा खजिना, धनधान्य, सैन्य हे सगळं घेऊन महाराष्ट्रावर सुटून गेला. दुसरा कोणी या ठिकाणी जर असता तर खचून गेला असता, त्याने शरणागती पत्करली असती. पण संभाजी महाराज अवघं 25चं वय होतं. आज वयाच्या 25शीत आपण काय करत होतो, आपली मुलं बाळं काय करतात हे आपल्याला माहिती. अशा वेळेला हा 25शीतला युवक एका प्रचंड भल्या मोठ्या सैन्याशी अटीतटीची झुंज देत होता, आपल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन. आणि आनंदाची आश्चर्याची गोष्ट अशी की एकही युद्ध औरंगजेबाला पुढचे 3-4 वर्ष जिंकता आलं नाही. जिथे जिथे युद्ध सुरू होतं तिथे प्रसंगी थोडी माघार घ्यायला लागली तरी मराठा सैन्य पुन्हा द्वेषाने त्याच्यावर तुटून पडायचं आणि एकही मोठा विजय त्यांना मिळू शकला नाही. आणि 1681 मध्ये 81-82 मध्ये जो औरंगजेब स्वराज्यात उतरला, तो 1685 ला शेवटी पूर्ण बाजूला गेला
त्याने ठरवलं की जाऊन आपण गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि आदिलशाही विजापूरची ह्या बुडवायच्या, ते नेस्तनाबूत करू आणि मग इकडे येऊ. हा इथे संभाजी आपल्याला दाद घालून देत नाही असं ठरवून शेवटी मोठं सैन्य घेऊन औरंगजेब तिकडे निघून गेला. त्याचे काही सरदार इथे लढत राहिले, इथे युद्ध सुरू होत राहिली. हे सगळं करताना संभाजी महाराजांचा जो वावर होता तो साल्हेर बागलाण म्हणजे नाशिक प्रांतातनं धुळे जळगाव प्रांतापासून श्रीरंगपट्टणम म्हणजे मैसूर पर्यंत. तुम्ही नकाशा काढून जर नंतर बघितला तर तुमच्या लक्षात येईल जवळपास 1000-1500 किलोमीटर लांबीचा हा पट्टा आहे. याच्यात संभाजी महाराज एखाद्या शिवतांडवासारखे अक्षरशः सगळीकडे तांडव करत सगळी युद्ध जिंकतायत. बहुतेक महत्वाच्या युद्धात ते स्वतः सामील होत आहेत. गोवा जिंकायचे प्रयत्न करतायत, मुरुड जंजिरा जिंकायचे प्रयत्न करतायत. गोव्यातल्या पोर्तुगीजांनी त्यावेळेला तर लिहून ठेवलेलं आहे की एक वेळ शिवाजी परवडला पण हा संभाजी नको, इतका तो भयंकर आहे, इतका तो रुद्रतांडव करणारा सेनापती आहे की नाही आपल्याला नको, त्याच्याशी शत्रुत्व नको. आणि शेवटी त्यांनी शरणागती पत्र जे एका छोट्याशा जागेत ते स्वतःला अडकून घेतलं आणि बराचसा गोवा संभाजी महाराजांनी मुक्त केला. इतका पराक्रमी संभाजी जेव्हा तिकडे ते लढत होते त्यावेळेला स्वराज्याचा सगळा कारभार येसूबाई सांभाळत होते. महाराजांच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्यांचं एक पत्र आहे इतिहासात उपलब्ध. त्यात ते लिहितात की हजरतीचा 350 किल्ले आहेत. जवळपास 350 किल्ले त्यावेळेला स्वराज्यात उभे होते. त्यातले काही नवीन बांधलेले होते, काही जुन्याचं डागडुजी करून त्यांना अधिक भक्कम बंदिस्त असं केलं गेलेलं होतं. ते ह्या 350 किल्ल्यांचं स्वराज्य होतं. त्याचं सगळं कामकाज बघायचं होतं. सैन्याचा दारुगोळा पुरवठा, शस्त्रास्त्र पुरवठा, लोकांची शेती, या सगळ्यासाठी ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी करायला असतात त्या सगळ्यावर येसूबाईचं लक्ष. आपण म्हणतो की एक स्त्री काय करू शकते, तर उलट असं म्हणायला पाहिजे की एक स्त्री काय करू शकत नाही, त्याची ही उदाहरण आहे. त्यांचं वय पण काही मोठं नव्हतं, काही 40-45 वर्षाच्या अनुभवी स्त्री नव्हती. विशिष्ट कोवळी मुलगी होती. अत्यंत आत्मविश्वासाने त्या कारभार करत होत्या. आणि त्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे येसूबाईंना स्वतःची मुद्रा मिळालेली होती. सखी रामनी जयती अशी त्यांची मुद्रा अनेक पत्रांच्यावर आधी आपल्याला पाहायला. त्यांची पत्र शेतीवाडी संदर्भातले कोर्ट कर्जे, म्हणजे आताच्या भाषेला आपण कोर्ट कर्जे म्हणून, त्यावेळेला ते दिवाणी खटले सदरेवर यायचे, कोणाकोणाच्या आपापसातले वादविवाद असायचे, त्या सगळ्याचा न्यायनिवाडा येसूबाईंच्या सल्ल्याने होत असतो. आपल्या राज्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला त्रास होऊ नये, कुठल्याही सैनिकाला त्रास होऊ नये, जो सैनिक युद्धात मरण पावलाय त्याच्या घरच्यांची काळजी आपण घ्यायला पाहिजे, त्याच्या मुलांची काळजी आपण घ्यायला पाहिजे, याच्याकडे सुद्धा येसूबाई वाटायला लागली. शिवाजी महाराजांच्या काळात पहिल्यांदा स्वराज्यात पगारी सैनिक ही संकल्पना निर्माण झाली. ही पुढच्या काळात आजही आपण वापरतो आहोत. तोपर्यंत तनखा असा मिळत नसायचा. ह्या सैनिकांना तनखा मिळायला लागला. आणि जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा हे सगळे सैनिक परत येतात, आपल्या गावी जातात. आपापली शेती पावसाळ्यातले 4-6 महिने जी शेती आहे ती सगळी नीटनेटकी व्यवस्थित करून पुन्हा दसऱ्याला विजयादशमीला सीमोल्लंघन करून पुन्हा युद्धावर जायचे. पण ते युद्धावर गेल्यानंतर त्यांच्या घरी, त्यांच्या माघारी, त्या घराची, गावाची व्यवस्था नीटनेटकी व्हावी यासाठी खूप छान सगळी व्यवस्था निर्माण केली गेली. संभाजी महाराज आणि आपलं मराठा सैन्य जेव्हा हे 4-5 वर्ष अखंड महाराष्ट्रात सगळीकडे लढत होतं त्यावेळेला एकाही ठिकाणी कोणताही कुठल्याही अधिकाऱ्याने, कुठल्याही कारकुनाने कुचराई केल्याचा एकही उदाहरण सापडत नाही. हे येसूबाईंचं. आणि इतकं सगळं करत असताना त्या वारंवार संभाजी महाराजांच्या संतापी स्वभावाला वेसणी झालं. पुन्हा एकदा असं जाणवलं की ज्या लोकांना संभाजी महाराजांनी सोडून दिलं होतं, माफ केलेलं होतं, त्यातल्याच काही जणांनी पुन्हा कारस्थान केलं. आणि औरंगजेब बादशहाचा जो मुलगा अकबर नावाचा मुलगा हा संभाजी महाराजांना घेऊन मिळालेला होता, वडिलांच्या विरुद्ध बंड करून त्याच्याशी संधान बांधून त्यांनी असा कट केला की संभाजीला पदावरून काढून टाकण्यासाठी, ठार मारण्यासाठी आम्हाला मदत करा.
पण अकबराने आणि त्याला मदत करणारे राजपूत राजे युवराज राठोड यांनी ते सगळं संभाजीला कटकार असताना सांगितल्यावर मग संभाजी महाराज भडकले, त्यांच्यावर विषप्रयोगही झाला आणि मग त्यांनी या सगळ्यांना कडक शिक्षा दिल्या. तुम्हाला माहितीच आहे, अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस अशा सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं गेलं. एक अत्यंत असा कठोर असा तो क्षण होता. आणि हे झाल्यानंतर जेव्हा येसुबाईंना संभाजी महाराज येऊन भेटले तेव्हा येसुबाईंनी कडक शब्दात त्यांची कानउघडणी केली बाळाजी आवजी चिटणीस यांच्यावर. पण ते महाराजांचे लेखनिक होते. जी काही राज्यभर सगळीकडे महाराजांची पत्र जात, मग त्यात राजकीय पत्र होती, छोट्या छोट्या न्यायनिवाड्याची पत्र होती, ही सगळी बाळाजी आवजी चिटणीस आहेत. महाराजांचे विचार कसे, महाराजांचे आचार कसे हे बाळाजी आवजींना फार जवळून माहिती होतं आणि याची येसुबाईंनी तेवढीच कल्पना होती. त्यामुळे त्यांनी बाकीच्यांना संभाजी महाराजांनी शिक्षा दिली याच्याबद्दल काही फारशी नाराजी व्यक्त केली नाही, पण त्यांनी बाळाजी आवजींना जो मृत्यूदंड दिला त्याबद्दल येसुबाईंनी कडक शब्दात संभाजी महाराजांची कडक काढली. त्या म्हणाल्या की बाळाजी प्रभू मारले हे उचित केले नाही. महाराजांचे सर्व अंतरंग त्यांना ठाऊकी होते. आणि पुढे जाऊन त्यांची दोन मुलं खंडो बल्लाळ आणि निळो बल्लाळ या दोघांना येसुबाईंनी आपल्या मुलासारखं सांभाळलं. आणि तो काही 1685 मध्ये औरंगजेब तिकडे गेला होता. गोवळकोंड्याची कुतुबशाही जवळजवळ 350 वर्ष सुरू होती. विजापूरची आदिलशाही, विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त केल्यापासून सुरू होती. अशा 300 वर्ष सुरू असलेल्या शाळा औरंगजेबाने फक्त 1 वर्षात संपवल्या. फक्त 1 वर्ष. म्हणजे विचार करा, एवढं मोठं सैन्य घेऊन तो आला होता. आणि या सैन्याला संभाजी महाराजांनी मात्र सलग 4 वर्ष तोंड दिलं. अत्यंत कोवळं वय असून बाकीच्यांच्या तुलनेतलं ताजं नुकतं जन्माला आलेलं स्वराज्य असूनही आपण जास्त द्वेषाने तोंड दिलेलं होतं आणि आपण पराभव पत्करला नव्हता. या दोन्ही शाळा नेस्तनाबूत करून पुन्हा एकदा 2 वर्षात औरंगजेब पुन्हा महाराष्ट्रात आला आणि पुन्हा इथे घमासान युद्ध सुरू झाली, अनंत अत्याचार सुरू झाले लोकांच्यावर. तरी लोक प्राणपणाने लढत राहिले आणि दुर्दैवाने ही घटना घडली. संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केलं. त्यावेळेला मोगलांचं सैन्य वेगवेगळे सरदार वेगवेगळ्या किल्ल्यांना वेढा घालून बसलेले होते. इतिकत खान किंवा त्याला जुल्फिकार खान असा नंतर पदवी मिळाली आहे, तो रायगडाला वेढा घालून बसलेला होता. शेख निजाम उर्फ मुकर्रम खान हा संगमेश्वरच्या तिकडे पन्हाळा संगमेश्वर या पट्ट्यात विशाळगड या ठिकाणी होता. आणि संभाजी महाराज संगमेश्वरला कैद झाले. त्यांना मोठ्या वेगाने औरंगजेबाच्या छावणीकडे नेलं गेलं. ही बातमी रायगडावर जेव्हा कळली तेव्हा तिथे काय परिस्थिती निर्माण झाली असेल याचा आपण विचारही करू शकतो. मात्र मोठ्या खंबीर मनाने येसुबाईंनी सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेतली. आणि पुढे पाठोपाठ खबर आली. पुढच्या 1-2 महिन्यात संभाजी महाराजांचा आनंदीत छळ केला गेला आणि त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं याची खबर पोहोचली. त्या 20-25 वर्षाच्या कोवळ्या मुलीची काय मानसिक अवस्था आहे. अख्खं स्वराज्य आपल्या ताब्यात आहे, स्वतःच्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली गेलेली आहे, तरीही ती बाई कुठेही झुकत नाही, डगमगत नाही. त्यांनी सगळ्यांची तिथे एक बैठक बोलवली, सगळ्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी असा निर्णय घेतला की रायगडावरचा हा वेढा जो आहे तो अजून 8-9 महिने सुरू राहील. रायगड भक्कम आहे, आपण चांगलं तोंड देऊ शकतो, पण इथे अडकून सगळे एकत्र राहण्यात काही महत्वाची गोष्ट आपल्या हातून साध्य होणार नाही. म्हणून ते राजाराम महाराज, ताराराणी हे सगळे जे काही कुटुंब कबिला होता, राजाराम महाराजांचं लग्न संभाजी महाराजांनीच करून दिलेलं होतं. पहिलं लग्न राजाराम महाराजांचं जे झालं ते प्रतापराव गुजर, जे नेसरीच्या लढाईत मारले गेले, त्यांच्या मुलीशी झालं होतं. त्याच्यानंतरची 2 लग्न संभाजी महाराजांनी करून दिली. त्यातली एक मुलगी हंबीराम मोहिते यांची मुलगी ताराबाई आणि दुसऱ्या होत्या कागलगड घाटगे घराण्याच्या राजसबाई. ह्या सगळ्यांना त्यांनी पन्हाळ्याकडे पाठवलं. मग हे आधी प्रतापगडावर गेले, मग पन्हाळगडावर गेले, मग तिथं विशाळगडावर गेले आणि हळूहळू कूच करत करत ते दक्षिणेकडे हिंजीकडे निघाले. त्यांच्या मागे मोगली सैन्य लागलं. त्यांना तुम्ही दे कसे तरी पळत लपट छपत ते पुढे जात होते.
आताचा दोप्पल्स हा जो भाग आहे कर्नाटकातला, तो अत्यंत घनदाट जंगलाचा शिमोगा असा तो सगळा भाग आहे. तिथे केळदी चन्नम्मा नावाच्या राणीचं राज्य होतं. तिच्या आश्रयाला गेले आणि तिथून तिने दिलेल्या मार्गाने हे पुढे जिंजीकडे गेले. त्याच्या बदल्यात त्या राणीला औरंगजेबाच्या सैन्याचा मोठा सामना करायला लागला होता. पण सुदैवाने राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. जिंजीचा गड शिवाजी महाराजांनी तिकडे जिंकून घेतला होता. पण जेव्हा स्वराज्य संकटात येईल त्यावेळेला आपल्याला कुठेतरी आजच्या भाषेत सांगायचं एक वे आउट असायला हवा, आपल्याला एक बॅकअप प्लॅन असायला हवा. आपण दुसरीकडे कुठे जायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी कर्नाटकचा सगळा भाग जिंकत पूर्व किनारपट्टीच्या तंजावर पर्यंतचा भाग स्वराज्यात आणलेला होता. आणि हा एक असा उत्तम असा मार्ग तयार झाला ज्याच्याने राजाराम महाराज तिथे जाऊन पोहोचले. आणि रायगडासारखा भक्कम बुलंद असा असलेला जो जिंजीचा किल्ला तिथे ते. आणि हे समजल्यानंतर इतके 7-8 महिने येसुबाईंनी एकट्याने तो रायगड लढवला. त्यांच्यासोबत मोजकी माणसं होती. आणि ते जेव्हा तिथे पोहोचल्याचं कळलं तेव्हा त्यांनी शरणागतीचा निर्णय घेतला. जुल्फिकार खानासमोर शरणागतीचा प्रस्ताव दिला गेला. आणि विचार करा तुम्ही की हा प्रस्ताव देताना त्या राणीच्या मनाची अवस्था काय. ज्या क्रूर बादशाने स्वतःच्या वडिलांना ठार मारलेला आहे, स्वतःच्या भावाला ठार मारलेलं आहे, इतकंच नव्हे तर स्वतःचा एक नातू आहे त्याला त्याने कैदेत टाकलेलं आहे, स्वतःच्या मुलांवर त्याचा विश्वास नाही, अत्यंत क्रूर कपटी असा हा औरंगजेब त्याला शरण जाण्याचा निर्णय घेतला. मगाशी ते मी म्हटलं की धगधगीत पुण्यराशी म्हटलं की येसुबाई का आठवतात, तर शरण गेल्यानंतर त्यांना कैदेत ठेवलं गेलं. पण त्या जितकी वर्ष कैदेत होत्या त्यावेळेला त्या सैन्यातल्या एकाही सैनिकाची त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झाली नाही. म्हणून त्या धगधगीत होत्या. त्यांनी स्वतःचं वागणं बोलणं चाल चलन इतकं असं अत्यंत उत्तम असं ठेवलेलं होतं, भारदस्त ठेवलेलं होतं की वाकड्या नजरेने कोणी त्यांच्याकडे बघूच शकत नाही. तुम्ही विचार करा की त्या काळच्या सगळ्या ह्या मोगल किंवा अन्य मुसलमानी सम्राट जे होते यांची वागणूक अत्यंत वाईट होती. हजारो स्त्रिया कुठून आणून त्यांच्या जनानखान्यात सोडलेल्या असायच्या. अशा वेळेला आपण ज्या राजाला ठार मारलंय त्याचीच राणी आपल्या कैदेत आल्यानंतर तिची विटंबना करणं यांच्यासाठी खूप क्षुल्लक गोष्ट होती. पण त्यांनी करू शकले नाही. यामध्ये येसुबाईंचं म्हणणं का करू शकले नाही याला फक्त एकमेव कारण येसुबाईंची पुण्यवान वागणूक. आणि हे आजच्या काळात आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर असे खंबीर खमके आणि धारदार राहिलो तर आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराणी येसुबाई. शत्रूच्या कैदेत होते आणि किती वर्ष होते. 1689-90 ला संभाजी महाराज 89 ला मारले गेले आणि 1690 मध्ये येसुबाई औरंगजेबाच्या कैदेत गेल्या. त्यांची सुटका झाली 1718-19 किती वर्ष. जेव्हा त्यांना तिथे कैद झाली, जेव्हा शरणागत होऊन त्या छावणीत गेल्या मुघलांच्या, साधारण 28 ते 30 वर्षाच्या होत्या. अवघं पुढचं आयुष्य त्यांचं त्या कैदेत. एका मोठ्या राज्याची महाराणी एका त्या शत्रूच्या कैदेत इतकी वर्ष राहते, तिची मनस्थिती काय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला एक सामान्य माणूस म्हणून असं वाटतं, आणि ते नुसतं कुठल्या शत्रूचं सैन्य नाहीये, तर रोज तो समोर औरंगजेब बघायचा ज्याने आपल्या नवऱ्याला अत्यंत क्रूरपणे ठार मारलं. हे सहन करणं सुद्धा किती अवघड आहे. आज आपल्या जवळच्या एखाद्या माणसाला कोणी साधा त्रास दिला तरी आपल्या अंगाची लाही होते. आपण त्याला काहीतरी करून प्रतिकार करायचा प्रयत्न करतो. अशा वेळेला येसुबाईंसारखी स्त्री गेली जवळजवळ 20 वर्ष त्या औरंगजेबाला समोर पाहते आणि त्या काही करू शकत नाही. काय झालं असेल त्या स्त्रीच्या मनात. शांतपणे तरी त्या हे सगळं सोसत राहिल्या. तिकडे ते राजाराम महाराज बाहेर फुटून गेलेले होते. त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना जवळ केलं. सगळे सेनानी विखुरलेले आणि पुन्हा एकदा मराठा सैन्य मोठ्या वेशाने मुघलांच्या छावणीवर तुटून पडलं. संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी अनेक ठिकाणी अनेक आपले मोठे मोठे सरदार मारले गेले. कित्येक जण
जीवाच्या भीतीने मुघलांना सामील झालेले, कित्येक जण वतनाच्या आशेने सामील झाले. प्रत्यक्ष येसुबाईंचा भाऊ गणोजी शिर्के आपल्याला माहिती आहे, हा स्वतः मुघलांना सामील झाला वतनाच्या लोभाने, आणि त्याने शेवटी स्वतःच्या बहिणीचं कुंकू आपल्या हाताने पुसल्यासारखी अवस्था झाली. त्या बाईला काय वाटलं असेल? तरी सुद्धा उरलेले मराठे पुन्हा द्वेषाने पेटून उठले. आपल्या राजाची इतकी क्रूर हत्या झाली हे कुणीही सहन करू शकलं नाही. आणि म्हणून त्या नाटकात जसं म्हणतात की जिथे गवताला भाले फुटतात ना, तसा इथला प्रत्येक माणूस उठला आणि म्हणायला लागला, मी शिवाजी, मी संभाजी, माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढत राहणार. आणि तिथून पुढे 1707 पर्यंत औरंगजेब हा स्वराज्यात काहीही करू शकला नाही. हे स्वराज्य नेस्तनाबूत करू शकला नाही. त्याला कारण या लोकांनी रक्ताचं पाणी करून जे पराक्रम गाजवले ते आहे. जी व्यवस्था आखून दिली गेली होती ती येसुबाई कैदेत असल्या तरी तशीच लोकांनी पुढे चालवली. युद्ध होत राहिली. 1707 मध्ये औरंगजेब बादशाह थकून भागून मरण पावला. इतकी वाईट अवस्था झाली होती त्यावेळेला त्याची, आणि ती केली होती महाराणी ताराबाई. आता तुम्ही एक विचार करा, आपण सामान्य माणूस म्हणून जेव्हा विचार करतो की एकाच घराण्यातल्या ह्या दोन स्त्रिया आहेत, जावा जावा आहे, एकीचा नवरा क्रूरपणे मारला गेलाय आणि ती त्याच बादशाच्या कैदेत आहे. इकडे राजाराम महाराज आजारपणात 1700 मध्येच मरण पावलेले आहे. इसवी सन 1700 सिंहगडावर मरण पावले. पुढची 7 वर्ष महाराणी ताराबाई लढतात. त्यांचं वय असंच आहे 25. औरंगजेब बादशाह 80 वर्षाच्या पेक्षा जास्त 82 वर्षाचा होता. त्याच्या समोर ही 25 वर्षाची ताराराणी उभी राहिली आणि पुन्हा एकदा सगळं सैन्य मोठ्या जोमाने लढू लागलं. त्यावेळेची गंमत सांगतो तुम्हाला. 1702 ते 1704 हा जो भाग आहे ना, 3 वर्षाचा, महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ होता. मुघलांचं कित्येक सैन्य उपाशीपोटी मरण पावलं. सैन्यातली गायी गुरं खाऊन लोकांनी दिवस काढले असे उल्लेख आहेत त्यांच्याकडे. हे औरंगजेबाचं सैन्य एक एक किल्ला जिंकायला जायचं, आणि ताराबाईंनी त्यावेळेला अशी नीती आणली की कुठलाही किल्ला मुघलांचं सैन्य तिथे लढायला आल्यावर पावसाळ्यापर्यंत लढवायचा, अजिबात माघार घ्यायची नाही. 100, 200, 500 जे काही सैन्य असेल ना ते लढत जायचं. पावसाळा जवळ आला की मात्र त्या खाली ज्यांनी कोणी सरदाराने वेढा घातलाय त्याच्याशी संधान मानलं जायचं. आणि हे सगळे सरदार गेले 15-20 वर्ष या स्वराज्यात डोंगर दऱ्या जंगलातून मार खात होते. आपापसात सुंदोपसुंदी सुरू होती. मराठ्यांच्याकडनं मार खात होते. निसर्गाशी त्यांची धुंद सुरू होती. त्यांना हा सगळा प्रदेश नवखा होता. त्यांना ह्या पद्धतीच्या वातावरणाची सवय नव्हती, कारण ते उत्तरेतून आलेले होते, मैदानी प्रदेशातून आलेले होते. त्याची अक्षरशः हालत खराब झाली होती. आणि औरंगजेब बादशाह अत्यंत जिद्दी, तो काही बेचापेचा माणूस नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो अत्यंत नेटाने हा लढा लढवतोय, कारण त्याला ते मुस्लिम धर्म पुन्हा इथे स्थापन करायचं, हे हिंदू राज्य म्हणून करायचं, ही त्याची जिद्द आहे. आणि त्यासाठी तो म्हातारा झाला तरी लढतो. एक एक किल्ला घ्यायला औरंगजेब स्वतः नंतर तडफडतोय. विशाळगडाकडे गेलाय, पन्हाळगडाकडे गेलाय, वर्धनगडाकडे गेलाय, सातारच्या किल्ल्यावर आलाय, सज्जनगडाजवळ गेलाय, राजगड, तोरणा, पुण्यात येऊन राहिलाय. पुण्यात भवानीपेठ तो भाग आहे ना, तिथे औरंगजेबाची छावणी असायची, त्याला दुलाल बाग असं म्हटलं जायचं. आणि त्याच्या मुख्य छावणीच्या बाजूला येसुबाई आणि शाहू महाराजांची छावणी असायची, बंदोबस्त होता. पण सतत त्याला ते नजरेसमोर असायचे की हे उद्या काही कटकारस्थान करतील, पुन्हा मला प्रॉब्लेम होईल, म्हणून त्याला अगदी त्याने असं कडक बंदोबस्त आपल्या समोर ठेवलेलं. आणि इतकं सगळं होत असताना मराठी मात्र लढत आहे. आणि ताराबाईंनी पुढची युद्धनीती आणली की जो विचार फार वेगळा आहे. की आपण जेव्हा राजाने एखादी गोष्ट केली म्हणतो किंवा राणीने एखादी गोष्ट केली म्हणतो, त्याच्या मागे त्यांना सल्ला देणारं एक मुत्सद्दी मंडळ असतं. या सगळ्यांनी जो काही विचार केला, तर त्यावेळेला रामचंद्रपंत अमात्य बावडेकर, कोल्हापूरचे देवते, ज्यांना हुकुमत पन्हा असा राजाराम महाराजांनी किताब दिला होता, हे सगळे एकत्र आले. शंकराजी नारायण होते, भोरचे संस्थानी,
धनाजी जाधव होते, संताजी घोरपडे होते, मुलाजी पवार होते, नेमाजी शिंदे होते, त्या सगळ्यांनी, खंडेराव दाभाडे होते, त्या सगळ्यांनी महाराष्ट्रभर हलगल्लोळ माजवलं. आणि पहिल्यांदा मराठा सैन्य नर्मदा पार करून माळ्यात. मुघलांच्या सैन्यावर, मुघलांच्या प्रदेशात हल्ले व्हायला लागले, तिकडनं महसूल गोळा व्हायला लागला. संताजी धनाजी मी तर मोगली सैन्यावर हल्ला करून औरंगजेबाच्या छावणीतले सोन्याचे कळस कापून आणले होते, पण त्याला दुर्दैवाने येसुबाईंची, शाहू महाराजांची सुटका करता आली. इतका पराक्रम गाजवला आणि हे मोगली सैन्य त्यामुळे हताश होऊन गेलेलं. त्यामुळे जेव्हा पावसाळा जवळ आला की किल्लेदार त्या सैन्याशी संधान बांधायला, बोलणी करायला जायचा, आपला वकील पाठवायचा, तेव्हा खंडणी मिळायची. आम्हाला हा किल्ला द्या, तुम्ही पाहिजे तर आमच्याकडनं पैसे घ्या असं सांगून धन दिलं जायचं. तो किल्ला ताब्यात घेतला जायचा आणि मराठे मग किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यायचे. आणि आपण मग खूप मोठी मर्दुमकी गाजवल्याचं पत्र तो जो काही सरदार होता मोगली सैन्यातला, तो औरंगजेबाला पाठवायचा आणि औरंगजेब मग त्याला बक्षिशी म्हणून काहीतरी किताबच पाठवायचा. मराठे या सगळ्याची मजा बघत. पावसाळा संपला की पुन्हा एकदा मराठा सैन्य त्या छावणीवर हल्ला करायचं. मोठ्या झडपेने तो हल्ला करत तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायचं. पुन्हा पुढचे 6-8 महिने तसंच चालू. हे करत करत त्यांनी त्या मुघलांच्या सैन्याला फार जेडी सांगून टाकली. आणि ही सगळी रणनीती ताराराणी अत्यंत कर्तबगारपणे सांभाळत होती. स्वतः प्रसंगी त्या घोड्यावरून युद्ध क्षेत्रात उतरलेले आहेत. आपला पती मेल्यानंतरही या दोन्ही स्त्रियांनी कुठेही अजिबात मान झुकवली नाही. केवढं मोठं शौर्य. आज छोट्या छोट्या अडचणी आपल्याला असतात. गॅस सिलेंडर मिळत नाही, रिक्षा मिळत नाही, किराणा मालाकडनं आणायला माणूस मिळत नाही, असंख्य चिल्लर चिल्लर गोष्टीमध्ये आपण हताश झालेलो असतो. थकतो, भागतो, उदास होतो की कोण नाही आपल्याला, कसं सांभाळायचंय सगळं, काय करायचंय. अशा वेळेला तुम्ही विचार करा, जिथे समोर प्रतिकूल परिस्थिती आहे, तिथे ना दोन कोवळ्या वयाच्या 30-35 स्त्रिया मात्र अजिबात हात टेकत नाही. शौर्य आहे. आणि शौर्य म्हणजे काय नुसतं जाऊन तलवार गाजवून 100 मुंडकी मारली एका दिवसात म्हणजे शौर्य नसतं. हे जे काही केलंय त्यांनी ते शौर्य. हे आपण किती जण आपल्या मुलांना सांगतो, आपल्या मुलींना सांगतो, आपल्या विद्यार्थिनींना सांगतो, काय सांगतो. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात नसतं जास्त, पण त्यांच्या त्या पुस्तकात नसलं तरी आपण सांगू शकतो ना. जेव्हा आपण आपल्या मुलांना, मुलींना हा इतिहास सांगू, तेव्हा त्या मुलींना कुठेतरी प्रेरणा मिळेल की येसुबाई एवढ्या कर्तबगार होत्या, त्याच्या मी 10% कर्तबगार झाले तरी पुरेसे आहे. ताराराणी एवढं शौर्य गाजवायच्या, घोडेस्वारी करायच्या, तलवारबाजी करायच्या, त्याच्या 10% मला स्वतःच संरक्षण करण्यापुरतं तरी करता आलं तरी पुरेसं आहे ना. म्हणजे आपण सांगतच नाही. आणि आपल्याला असं वाटतं की इतिहास चांगला फक्त परकीय, ते युरोप, इंग्लंड, अमेरिका, जपान, चीन, बघा कसला मोठा भारी इतिहास आहे. अरे तुमचा इतिहास त्यांच्यापेक्षा मोठा आहे असं ते लिहून गेले, आम्हालाच माहिती. हे सगळं येसुबाई ताराबाई अत्यंत निष्ठेने करत राहिले. हे सोपं नाहीये, तर फार कठीण आहे. त्यांचे सैनिक मारले गेलेले आहेत. कित्येक वेळेला जो सैन्याचा सरदार आहे तो नाराज होऊन जातो, त्याची काही अपेक्षा असते वतनाची, ती मिळत नाहीये त्यावेळेला. काही जण फितूर होऊन गेलेले आहेत. कुठेही या गडबडून जात नाही. एक एक किल्ला पुन्हा पुन्हा जिंकला जातो, पुन्हा पुन्हा युद्ध केलं जातं. आणि तुम्हाला सांगतो, जो 1704च्या दुष्काळाचा भाग मी सांगितला, ह्या दुष्काळात मुघलांचं सैन्य निम्म झालं. असंख्य प्रकारची लूट केली गेली. आणि तो काळ असा होता की मुघलांचं सैन्य आपल्या राज्यात किंवा आपल्या अमुक एका किल्ल्याच्या तिकडे स्वारी येते म्हटलं ना, ती पूर्वी लोक घाबरायची, अरे मुघलांची स्वारी येते. आता लोक आनंदी व्हायला, पण मुघलांची स्वारी येते म्हटलं की आपल्या तुकड्या सज्ज व्हायच्या आणि त्यांच्यावर हल्ला करायच्या. त्यांचं सगळं धन धान्य, तोफा, गोळे, बंदुका, तलवारी सगळं लुटून आणायचं आणि त्यांना जीव वाचवून कसं कसं पळायला लागायचं. त्यामुळे मुघलांची एखादी तुकडी आपल्यावर येते म्हटलं की सगळ्यांना आनंद व्हायचा. हे मराठ्यांनी मिळवलेलं मोठं युद्ध.
युद्धनीती कशी कशी बदलत जाते परिस्थितीनुसार याचं उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळतं. आपल्याला शिवाजी महाराजांचं युद्ध माहितीये, गनिमी कावा माहितीये, तुघलकी युद्धनीती माहितीये, उझबेकी युद्धनीती माहितीये. ही युद्धनीती फार वेगळी आहे. ही कोण शिकवतोय? कोणीच शिकवत नाही. शत्रूची नाकेबंदी कशी करायची, आपला फायदा करून घेण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारे त्याची नाकेबंदी करता येते, हे आपल्याला आता समजायला लागेल. जेव्हा पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केली, आता तुम्ही धुरंधर मधनं पाहिलं असेल, ते असे असंख्य प्रकार त्यावेळेला केले गेले. हे आपल्याला नाही, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. हे आपण लोकांना, आपल्यापेक्षा तरुण पिढीला माहित करून द्यायला पाहिजे, तर त्यांना त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळेल. तर पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा औरंगजेब बादशाह मरण पावला, त्याच्या मुलांच्या मध्ये ती लढाई सुरू झाली. जे त्यांच्या बापजातींनी केलं होतं आपापसात लढायचं स्वतः बादशाहपद मिळवण्यासाठी, तसंच त्यांच्या याच्यात झालं. आणि मग 1707 मध्ये शाहू महाराजांची मुक्तता झाली. पण येसुबाई काहीतरी होत्या. येसुबाई आणि महाराजांची, शिवाजी महाराजांची पत्नी सकवारबाई आणि संभाजी महाराजांचे अन्य 2 दासीपुत्र होते, मदनसिंग आणि माधवसिंग नावाचे. हे सगळे कैदेतच होते आणि त्यांना त्या म्हणजे अहमदनगरच्या जवळ भिलार नावाचं गाव आहे, तिथे छावण्या होत्या, ब्रह्मपुरी भिलार ह्या परिसरात. तिथून हे सगळे दिल्लीला निघून गेले. शाहू महाराजांची सुटका केली गेली, पण हे सगळे दिल्लीला 1719 पर्यंत कैद होते. आणि इकडे शाहू महाराज जसे मराठा राज्यात परत आले, तेव्हा इथे मग भाऊबंदीला सुरुवात. आतापर्यंत एक गौरवशाली इतिहास आपण पाहिला. इथून पुढे मराठा राज्याला एक वेगळं वळण. ताराराणी फार महत्वाकांक्षी होते आणि त्यांनी तेवढं कर्तृत्व गाजवलेलं होतं. तर त्यांनी कोल्हापूर, पन्हाळा, विशाळगड या ठिकाणी तात्पुरती राज्य स्थापन केली गेली. मग साताऱ्याला राज्य म्हणून राज्य कारभाराचं मुख्य ठाणं म्हणून नेमलं गेलं. ती तात्पुरती राजधानी झाली. शाहू महाराज आल्यानंतर मग मराठा सत्तेत फूट पडली. सुरुवातीला ताराबाईंच्या पक्षात असलेले धनाजी जाधव आणि अन्य जण हे सगळे शाहू महाराजांना मिळाले. आणि पुण्याजवळ मंचर जवळ जे खेड नावाचं गाव आहे, हे मोठं युद्ध झालं त्यावेळेला. शाहू महाराजांच्या सोबतचं सैन्य आणि ताराबाईंच्या सोबतचं सैन्य यांचं युद्ध झालं आणि त्या ताराबाईंची तुकडी हल्ली. आणि मग ताराबाई पुन्हा कोल्हापूर, पन्हाळ्याकडे गेल्या आणि शाहू महाराज जेव्हा साताऱ्यात आले, साताऱ्याच्या राजधानीत शाहू महाराजांनी बस्तान बांधलं. त्याच्यात अजून एक घटना घडली. कोल्हापूर आणि पन्हाळ्यात जे ताराबाईंचं राज्य होतं, त्यांच्यासोबत त्यांची सवत म्हणजे राजाराम महाराजांची दुसरी बायको राजसबाई होत्या, ज्या कागलच्या घाटगे सरकारांच्या पैकी होत्या. त्यांना त्यांच्यात परत भाऊबंदी सुरू झाली आणि त्या राजसबाईंनी ताराबाईलाच कैद करून पन्हाळ्याला. आणि जो स्वतःचा मुलगा होता संभाजी, म्हणजे हा दुसरा संभाजी म्हणायचा, त्या स्वतःच्या मुलाला त्यांनी मराठा सत्तेचा राजा म्हणून घोषित केलं. आणि अशा तऱ्हेने सातारा गादी आणि कोल्हापूर गादी अशा 2 गाद्या मराठा सत्तेत तयार झाल्या. आणि हे जे संभाजी राजे होते ते कोल्हापूर गादीचे राजे म्हणून तिथे काम पाहायला लागले. आणि मग दोघांच्यात पुन्हा युद्ध सुरू झालं. शाहू महाराजांच्याकडे जे धनाजी यादव होते, शंकराजी नारायण होते, या सगळ्यांच्या आपापसातल्या राजकारणाच्या गोष्टी सुरू होत्या. खंडेराव दाभाडेंना गुजरात प्रांतात पाठवलं होतं, उदाजी पवारना माळ्यात पाठवलेलं होतं. युद्ध सुरूच होती. अजून अधिकाधिक प्रकारे सगळीकडे आपलं बस्तान पुन्हा नीट मांडण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. त्याच वेळेला एक महत्वाचे प्रयत्न सुरू होते की बादशाहकडून या स्वराज्याच्या सनदा मिळवणे. आणि त्यासाठी धनाजी यादवांच्याकडे ते काम करायचे, ते बाळाजी विश्वनाथ हे त्यासाठी मग दिल्लीला गेले. आणि बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी झाल्यानंतर तिथे तर खूप वेगळा विषय आहे तो. म्हणजे दिल्लीचं राजकारण खूप वेगळं आहे. म्हणजे एक काळ असा होता की मराठा सत्ता बुडवायला दिल्लीचे राजे इकडे येत होते, पण दिल्लीतला बादशाह कोण होणार हे आता मराठा सत्ता ठरवलं. आणि तिथे जे राजकारण झालं त्यात तिथल्या एका बादशाला ठार मारलं गेलं, दुसऱ्या बादशाचे हातपाय तोडले गेले आणि शेवटी ज्या एकाला बादशाह केलं गेलं. त्यात सय्यद बंधू नावाचा एक तिथे एक मोठे प्रस्थ होतं, त्यांचा बराच मोठा भाग आहे त्याच्यात. आणि जो राजा तिथे शेवटी नामजद झाला त्याच्याकडनं पहिल्यांदा मराठ्यांना स्वराज्याच्या सनदा मिळाल्या, अधिकृतरित्या
माळव्यापासून बऱ्याचशा प्रांतातले चौथाईचे हक्क मराठ्यांना मिळाले. यातलं मुख्य काम सगळं केलेलं होतं बाळाजी विश्वनाथ आणि ते पेशवे म्हणून नेमले. आणि त्यावेळेला ज्या सनदा झाल्या, ज्या मागण्या धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ आणि त्या सगळ्यांनी मांडल्या, त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी होती येसूबाईंची. आणि त्या सगळ्या राज्यातल्या महत्वाच्या आपल्या जे काही कैदेत होते लोक, बरेचसे लोक कैदेत होते तिथे, आणि ज्या राजस्त्रिया कैदेत होत्या त्या सगळ्यांची सुटका झाली. आणि ती सुटका त्यावेळेला झाली 1718-19च्या सुमारास. आणि त्यावेळेला पुन्हा एकदा शाहू महाराजांचं सैन्य आणि कोल्हापूरच्या संभाजीराजांचं सैन्य पुन्हा एकदा युद्धासाठी एकमेकांना भेटलं. ते वारणा नदीच्या पारात. तिथे पुन्हा एकदा सातारच्या मराठा सत्ता जी काही होती त्या सैन्याने कोल्हापुरी सत्तेचा पराभव केला. आणि मग त्या दरम्यान येसूबाई स्वराज्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्या सल्ल्याने मग वारणेचा तह पार पडला. अर्थात तो वारणेचा तह पूर्ण होईपर्यंत येसूबाई मरून गेल्यानंतर 1719 पासून 1730 पर्यंत हा काळ येसूबाई स्वराज्यात आल्यानंतरही शांत बसलेला नाही. आपल्याला असं वाटतं की अरे केवढं काम केलं मी, किती काय काय केलं, आता जरा शांत बसू, हरिहरी करू, काय आपल्याला आपल्या घरात थांबू. येसूबाईंसारखी महाराणी इतकी कर्तबगारबाई आहे की परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा तितक्या जोमानं आपल्या मुलासोबत राज्यकारभारात लक्ष घातलं. त्यांची कित्येक पत्र उपलब्ध आहेत दप्तरामध्ये, ज्याच्यावरती त्यांचे शिक्के आहेत. मग त्याच्यात वेगवेगळ्या देवस्थानांना दिलेली मदत असेल, त्यांना दिलेले काही इनामी जमिनी असतील, काही कोर्टकट जे आहेत, या सगळ्याला येसूबाईंचं लक्ष आहे आणि ते सगळे न्यायनिवाडे करतायत याची पत्र उपलब्ध. म्हणजे स्वराज्यात परत आल्यानंतर सुद्धा ही बाई शांत बसलेली. हे स्वराज्य अधिकाधिक चांगलं व्हावं ही जी काही शिवाजी महाराजांची कल्पना आहे, हे स्वराज्य गंगा यमुनेपर्यंत विस्तारित व्हावं, या स्वराज्याने काशी विश्वेश्वर मुक्त करावा, यासाठीचे जे प्रयत्न करायचे ते येसूबाई पुन्हा पुन्हा आपल्या लोकांना सांगतात. शाहू महाराजांनी नंतर जेव्हा बाळाजी विश्वनाथ गेल्यावर बाजीराव पेशव्यांची नेमणूक केली, तेव्हा बाजीरावांनी पहिल्या त्यांच्या सुरुवातीला सगळ्या सैन्याला एकत्र करून ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यात आवर्जून सांगितलेली एक गोष्ट आहे की थोरल्या कैलासवासी स्वामींची इच्छा होती मरताना ती काशी विश्वेश्वर मुक्त व्हायला पाहिजे. तर या पुढच्या आयुष्यात आपण सगळ्यांनी असे कष्ट केले पाहिजेत की मराठा सैन्य गंगा यमुनेपर्यंत पोहोचेल आणि तो काशी विश्वेश्वर आणि सगळा पट्टा आपण मुक्त करून देऊ. हा आदर्श समोर ठेवत, हे धोरण, ही ध्येय समोर ठेवत ही सगळी सैन्य लढत होती. आणि जेव्हा 1730च्या सुमारास तो वारणेचा तह झाला त्यावेळेला अजून एक गमतीची गोष्ट अशी घडली की ज्या ताराबाई आजवर लढल्या सातारच्या सैन्याविरुद्ध, ज्यांना पुन्हा पन्हाळ्यात राजसबाईंनी त्यांच्या दुसऱ्या त्या सवतीने कैद करून ठेवलं, त्यांना शेवटी शाहू महाराजांनी सन्मानाने साताऱ्यात, आणि ज्या शाहू महाराजांविरुद्ध त्या लढल्या त्यांच्यासोबत त्या पुढे साताऱ्यात राहिल्या. आता तरी त्यांचा स्वभाव महत्वाकांक्षी होता. त्यांना पेशवेपद म्हणा किंवा सातारच्या गादीवर काहीतरी स्वतःचा हक्क हवा होता. त्या काहीतरी पडद्याआडून राजकारण करत राहिल्या, पण त्यांना त्यात यश नाही मिळालं. शाहू महाराज जेव्हा मरण पावले त्यावेळेला ताराबाईंनी अजून एक राजकारण केलं. त्यांनी सांगितलं की माझा एक नातू गुप्तपणे मी दुसरीकडे लपवून ठेवलाय, तर त्याला तुम्ही आता दत्तक घ्या आणि त्याला तुम्ही छत्रपती करा, असं म्हणून त्या रामराजांची नेमणूक झाली सातारच्या गादीवर छत्रपती. म्हणजे विचार करा की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत. 1760 त्यावेळेला पानिपतचं युद्ध आहे, त्यावेळेलाही ताराबाई मोठ्या तडफेने राज्यकारभारात काहीतरी करायचा प्रयत्न करत होत्या. म्हणजे आपल्या मृत्यूच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सुद्धा ही माणसं शांत बसत नाहीत, हे त्यांच्या कर्तबगारपणाची होते. आज आपण अनेकदा लवकर थकून जातो, छोट्या छोट्या कटकटीने मगाशी म्हटलं तसं कंटाळून जातो आणि केवढी उलाढाल करून दाखवली, केवढं राजकारण करून दाखवलंय, आणि तरी तर कुठे हार मानत नाही. सतत ती बिजीबिशू वृत्ती जी आपण म्हणतो ना ती सतत धगधगते आणि त्याच्यातून या सतत काही ना काही प्रयत्न करतायत सत्ता भक्कम करण्याचे. आणि असं करत शेवटी अजिंक्य तारावर साताऱ्यात त्यांचा वावर आहे
पुढे बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झालेला आहे, पानिपत झालेला आहे, नानासाहेब पेशवे सत्तेत आहेत पेशवे पदावर, आणि त्यावेळेला रामराजे मग बऱ्यापैकी नामधारी झाल्याची घटना पण मराठा सत्तेने पाहिलेली आहे. पेशवेपद अधिकाधिक बलवान होत गेलं, अधिकाधिक निर्णयक्षम होत गेलं. त्यावेळेला सुद्धा ताराराणींनी आणि नानासाहेब पेशव्यांनी राजकीय कुरघोड्या करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. शेवटी दोघांनी एकमेकांचा सन्मान ठेवलेला आहे. नानासाहेब पेशवे मरून गेल्यानंतरही ताराराणी आणि तरी त्या राज्यकारभारासाठी काही ना काही प्रयत्न करत असतात, मदत करत असतात. हे त्यांचं आहे. आज जेव्हा आपण अशा छोट्या छोट्या घटनांनी हलतो, निराश होतो, नाराज होतो, तेव्हा आपण ह्या अशा सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करायला हवा आणि त्यांची चरित्र आपल्या समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत सांगायला. म्हणजे मग जो निराशेचा एक असा ढग सगळ्यांच्या विचारात असा तरंगायला लागतो ना, तो निराशेचा ढग नाही. एवढी तेजस्वी माणसं आपल्याकडे आहेत, कशासाठी निराश व्हायचं, कशासाठी हात टेकायचे, छोट्या छोट्या समस्यांनी का हतबल व्हायचे. आज आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. साधं पटकन इथून तिकडे कुठे जायचं म्हटलं तर ओला बुक करून रिक्षा कॅब पण येत नव्हती, घोडेस्वारी करायला लागायची, काहीतरी चालत जायला लागायचं. एवढं सगळं करून त्यांनी एवढं राज्य उभं केलं जे पुढे आजतागायत आपल्याला एक आदर्श देत गेलं, एक आत्मविश्वास देत गेलं. ते राज्य आपण त्या कमकुवतपणे कसं काय घालवून टाकू शकतो. त्याला कारण एकच, पुन्हा पुन्हा इतिहास विसरणाऱ्या माणसांना इतिहास निर्माण करता येत नाही आणि त्यांना स्वातंत्र्य अनुभवण्याचा हक्कही नाही. असं सावरकर म्हणतात. तुम्ही तुमचा इतिहास आठवा, तुमची गौरवाची पानं आठवा, तुम्ही केलेल्या चुका आठवा. त्या चुका पुन्हा तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी घ्या. नव्या नव्या पिढीला अधिकाधिक पद्धतीने तुम्ही सांगा हे सगळं. आज ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर ह्या दोघी जणी काही हात टेकून बसत नाही. त्या म्हणत नाहीत की माझी सून किंवा माझी नात माझं काही ऐकत नाही, असं नाही म्हणत. त्या परत परत प्रयत्न करतात, यशस्वी होतात. मग आपण का नाही करू, आपणही करू शकतो. हे सगळं सांगायचं कारण एवढंच आहे की प्रत्येक स्त्री येसूबाई ताराबाई असू शकते किंवा तिची मुलगी, तिची सून, तिची नात येसूबाई ताराबाई असू शकते. यासाठी आपण त्याला घडवायला पाहिजे, म्हणजे या समाजात हिंदू स्त्रियांवर होणारे अत्याचार कायमचे बंद होतील. माझी एवढीच अपेक्षा आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या लहान मुली, मोठ्या मुली, कॉलेजच्या मुली या सगळ्यांना तुम्ही हा इतिहास अधिकाधिक सांगावा. सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत, त्यांना त्यांच्या नवीन टेक्नॉलॉजी प्रमाणे ज्या पद्धतीने इतिहास ऐकणं आवडेल त्या पद्धतीने सांगा. कुठेतरी 100 मुलींना तेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा त्यातल्या एखाद दुसऱ्या मुलीच्या मनात कुठेतरी ते स्फुल्लिंग तयार होईल आणि त्यातून ती ताराराणी बनू शकते. हे इतकं जरी झालं ना तरी आपण केलेल्या कामाचं चीज झालं असं म्हणायला हवं. एवढं बोलून थांबतो. तुम्हाला कोणाला काही शंका असतील किंवा काही एखादी गोष्ट विचारायची असेल तर तुम्ही आवर्जून विचारू शकता. तास सव्वा तास माझं बोलणं तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न शंका असतील विचारायचं आहे कोणाला काही? सगळे भारावून गेलेत तुमचं व्याख्यान ऐकून. बोलते ते करतात. ह्याचा एक फोटो काढ इथे, ह्या पुढे जाऊन जरा काही शुक्रवाराच्या ह्याच्यावरती. नमस्कार. खरोखर सगळीकडे असंच म्हटलं जातं की जो इतिहास अभ्यासात आहे तो खरा बदलायला पाहिजे आणि आपला इतिहास याचा घातला पाहिजे की त्यावेळी मुलांना आपल्या इतिहासाची, आपल्या तेजस्वी लोकांची कल्पना येईल. आणि म्हणून आजच्या या व्याख्यानात आपण या 2 तेजस्वी टीम पाहिले, महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई. त्यांच्याविषयी बोलताना मला असं वाटतं की
की एकीकडे संकटाच्या वादळातही अढळ राहणारा संयम, तर दुसरीकडे रणांवर गाजवणारा अदम्य पराक्रम. या दोन्ही शक्तींचं विलक्षण मिश्रण म्हणजे या दोन महाराण्या. या दोघींच्या आयुष्याकडे जर आपण पाहिलं तर जाणवतं की इतिहास केवळ राजांच्या तलवारीने नाही, तर स्त्रियांच्या धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेनेही घडला. म्हणजे पुराण काळापासून स्त्रियांचं महत्त्व आहे आणि आता ते जास्त वाढलेलं आहे. या दोघींबद्दल असं म्हणता येईल, संयमात शक्ती, पराक्रमात ज्वाला, वादळाशी दोन हात करणारी ती जिद्द होती. संयमातही दडलेली एक प्रचंड शक्ती होती. येसूबाई, ताराबाई नाव घेतात जाणवतं आजही स्त्री शक्ती म्हणजे केवळ ममता नव्हे, तीच एक क्रांती होती. आजच्या या व्याख्यानाबद्दल आता थोडंसं सरांबद्दल सांगते. सामान्य माणूस आणि इतिहास यांची सांगड घालत सुरुवात झाली. इतिहास अभ्यासाची आवश्यकता का आहे ते सोप्या शब्दात पटवली. समर्थांच्या श्लोकातील शब्द पुण्यश्लोक आपणास भावला, त्यातून आपल्यापुढे साक्षात येसूबाई आणि ताराबाई तरळल्या. अस्खलित वाणी, सोपे शब्द दोघींनी साकारल्या, राण्या साकारल्या. इतिहासाच्या पानापानातून सफर करून या राण्या आपण सखोल अभ्यासल्या. ते आपल्याला नक्कीच जाणवलं असेल सगळ्यांना. त्या ज्ञान समृद्ध आणि प्रेरणादायी वक्तृत्वातून आज आम्हासमोर उभ्या केल्याचं. आजच्या तुमच्या या व्याख्यानाविषयी तुमच्या नावाच्या अभ्याक्षरातून एवढंच होईल. सरांचं नाव आहे सुधांशू सुरेश नाईक. सुधांशू मधला सु म्हणजे सुस्पष्ट आवाज, धारावाही वाणी, शुभाशुभ विचार, सुलभ भाषा, रेखीव मांडणी, शतकापूर्वींचा इतिहास, नाही सोडला एकही प्रसंग, इत्थंभूत इतिहास, कथन प्रभावी अशा गुणांनी वा 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 वा. खूप खूप धन्यवाद. आम्ही सगळे एवढे त्या व्याख्यानाने त्या दोन व्यक्तिमत्वांनी एवढं भारावून गेलो की काहीतरी आपल्याला प्रश्न विचारावा असा वाटत असं मला शब्द नाही. आणि आता नक्कीच पुढे त्याचा अभ्यास करते सगळ्यांना, आपल्या नातवंडांना, मुलींना सगळ्यांना सांगतील हा इतिहास अशी नक्की खात्री देते. आणि आता इथे